जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक सोबतच कारागृह मुंबई आणि कारागृह पुणेसाठी आपण अतिसंभाव्य पेपर संच सुरू केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपले टोटल 24 पेपर कंप्लीट झालेले आहे. ते जर 24 पेपर तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, आपल्या चॅनलच्या टेलिग्रामची. तिथे जाऊन सर्वचे सर्व 24 व्हिडिओ आपण टेलिग्रामवर टाकलेले आहे, किंवा याच चॅनलवर यूट्यूब चॅनलवर आपल्या JS स्टुडिओवर आपल्याला जायचं आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्लेलिस्टमध्ये गेल्यावर तुम्हाला मुंबई शहर पोलीस भरती म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल. तिथे संपूर्ण तुम्हाला 24 व्हिडिओ मिळून जाईल. सर्व व्हिडिओ पहा, अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि याच व्हिडिओमधून तुम्हाला पेपरमध्ये जसेचे तसे प्रश्न पाहायला मिळणार आहे ऑप्शनसहित. प्रश्न पहा. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन 1 आहे केसरी, ऑप्शन 2 आहे यंग इंडिया, ऑप्शन 3 आहे युगांतर आणि ऑप्शन 4 आहे सुधारक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केसरी. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? ऑप्शन 1 आहे गोपाल कृष्ण गोखले, ऑप्शन 2 आहे लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 आहे आचार्य विनोबा भावे, ऑप्शन 4 आहे विदा सावरकर आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक, पटवारी, पोलीस पाटील, गट विकास अधिकारी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक. खालीलपैकी कोणता देश सार्क सदस्य नाही? ऑप्शन 1 आहे नेपाळ, ऑप्शन 2 आहे भूतान, ऑप्शन 3 आहे जापान, ऑप्शन 4 आहे अफगाणिस्तान आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जापान. सार्कचा सदस्य कोणता देश नाही आहे तर जापान नाही. महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? ऑप्शन 1 आहे कर्नाटक, ऑप्शन 2 आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन 4 आहे छत्तीसगड आणि याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 आहे 8, ऑप्शन 2 आहे 7, ऑप्शन 3 आहे 6 आणि ऑप्शन 4 आहे 5. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 1 नंबर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 आहे महात्मा गांधी, ऑप्शन 3 आहे जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन 4 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे? ऑप्शन 1 आहे औरंगाबाद, ऑप्शन 2 आहे मुंबई, ऑप्शन 3 आहे नागपूर, ऑप्शन 4 आहे नाशिक आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? 1 नंबर ऑप्शन आहे कानपूर, 2 नंबर ऑप्शन आहे मिरज, 3 नंबर ऑप्शन आहे झाशी आणि 4 नंबर ऑप्शन आहे आसाम. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मिरज, ऑप्शन क्रमांक 2. कोणत्या द्रवामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? ऑप्शन 1 आहे क्लोरोफिल, ऑप्शन 2 आहे नायट्रोजन, ऑप्शन 3 आहे कार्बन, ऑप्शन 4 आहे कॅल्शियम आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 1 क्लोरोफिल. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? ऑप्शन 1 आहे 80 अंश पूर्व रेखावृत्त, 2 नंबर ऑप्शन आहे 90 अंश पश्चिम रेखावृत्त, 3 नंबर ऑप्शन आहे 180 अंश रेखावृत्त आणि ऑप्शन 4 आहे 0 अंश रेखावृत्त. याचं योग्य उत्तर आहे 180 अंश रेखावृत्त. शनिवार वाडा कोणत्या कारकिर्दीत किंवा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? 1 नंबर ऑप्शन आहे बाजीराव पेशवे, ऑप्शन 2 आहे नानासाहेब पेशवे,
ऑप्शन 3 आहे शिवाजी महाराज आणि ऑप्शन 4 आहे संभाजी महाराज. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बाजीराव पेशवे. खालीलपैकी कोणत्या नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? ऑप्शन 1 आहे गोदावरी, ऑप्शन 2 आहे ब्रह्मपुत्रा, ऑप्शन 3 आहे गंगा आणि ऑप्शन 4 आहे यमुना. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 यमुना. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन, 2 नंबर ऑप्शन दिला आहे नाईल, 3 नंबर ऑप्शन दिला आहे मिसिसिपी, ऑप्शन 4 दिलेला आहे सिंधू आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाईल. मिठाचे रेणुसूत्र काय? ऑप्शन 1 आहे NaCl, ऑप्शन 2 आहे HCl, ऑप्शन 3 आहे H2O आणि ऑप्शन 4 आहे KCl. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 NaCl आणि मिठालाच काय म्हणतात तर सोडियम क्लोराईड म्हणतात. ठीक आहे. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते शस्त्र किंवा सशस्त्र दल काम करते? 1 नंबर ऑप्शन आहे SRPF, ऑप्शन 2 आहे SSB, ऑप्शन 3 आहे डेल्टा फोर्स, ऑप्शन 4 आहे फोर्स 1 आणि याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1. इथे म्हटलं आहे यांना महाराष्ट्र म्हणून फोर्स 1 उत्तर आहे. राज्यपालाचे पद रिकाम्या किंवा रिकामे झाल्यास कोण तात्पुरते सांभाळतो? 1 नंबर ऑप्शन आहे विधानसभा अध्यक्ष, ऑप्शन 2 आहे उपराज्यपाल, ऑप्शन 3 आहे मुख्य न्यायाधीश आणि ऑप्शन 4 आहे उपसभापती. याचं योग्य उत्तर आहे मुख्य न्यायाधीश, ऑप्शन क्रमांक 3. गीतांजली या प्रसिद्ध काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? 1 नंबर ऑप्शन आहे कुसुमाग्रज, ऑप्शन 2 आहे रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन 3 आहे बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन 4 आहे सुरेश भट आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न पहा. आवाजाची तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे कॅलरी, ऑप्शन 2 आहे वॅट, ऑप्शन 3 आहे हॉर्स पॉवर आणि ऑप्शन 4 आहे डेसिबल. याचं योग्य उत्तर आहे डेसिबल, ऑप्शन क्रमांक 4. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात? 1 नंबर आहे ऑप्शन A+, ऑप्शन 2 आहे B+, ऑप्शन 3 आहे AB+ आणि ऑप्शन 4 आहे O+. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 O+. स्थायीरूपी पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे संगणन, ऑप्शन आहे 2 संप्लवन, ऑप्शन 3 आहे विलयन आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संप्लवन आणि यालाच इंग्लिशमध्ये सब्लिमेशनसुद्धा येतात. म्हणजे ऑप्शन तुम्हाला मराठीमध्ये लिहून सब्लिमेशनसुद्धा राहू शकतं. तर दोन्ही लक्षात ठेवा. आणि याचं उदाहरण आहे कोणतं तर आपण जो देवापुढे कापूर जाळतो, कापूर हे याचं योग्य उत्तर म्हणजे उदाहरण आहे. तर कापूरसुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर डांबरची गोळीसुद्धा लक्षात ठेवा. साखरचे केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? ऑप्शन 1 आहे C12, H22, O11. दुसरं ऑप्शन आहे NaCl, ऑप्शन 3 आहे CaCO3 आणि ऑप्शन 4 आहे H2O. तर बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 C12H22O11. जे दुसरं ऑप्शन दिलं आहे ते आहे NaCl म्हणजेच मिठाचं
आणि ऑप्शन 3 आहे हे याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे आहे H2O हे पाण्याचं रेणुसूत्र आहे. ठीक आहे. एवढे पण महत्त्वाचे आहे. पाण्याचे रेणुसूत्र काय? बघा इथे विचारलं पाण्याचं रेणुसूत्र. ऑप्शन 1 आहे H2O, ऑप्शन 2 आहे HO, ऑप्शन 3 दिलेला आहे NeHO2 आणि ऑप्शन 3 आहे वॉटर म्हणून. तर याचं योग्य उत्तर आहे H2O, ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही म्हटलेलं आहे? ऑप्शन 1 आहे प्लास्टिक, ऑप्शन 2 आहे पोलाद, ऑप्शन 3 आहे ॲल्युमिनियम आणि ऑप्शन 4 आहे कागद. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, कागदाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही. युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? ऑप्शन 1 आहे कानपूर, ऑप्शन 2 आहे अलाहाबाद, ऑप्शन 3 आहे भोपाळ आणि ऑप्शन 4 आहे गोरखपूर. याचं योग्य उत्तर आहे भोपाळ, ऑप्शन क्रमांक 3. आणि हे झालेली होती 1984ला. हे वर्षसुद्धा लक्षात ठेवा, वर्षसुद्धा विचारतात. कोणत्याही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? ऑप्शन 1 आहे वस्तुमान, ऑप्शन 2 आहे आकारमान, ऑप्शन 3 आहे वजन, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आकारमान. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? ऑप्शन 1 आहे नारंगी, ऑप्शन 2 आहे पांढरा, ऑप्शन 3 आहे गर्द निळा, ऑप्शन 4 आहे तांबडा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, पांढरा. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरले जातात? ऑप्शन 1 आहे युरेनियम, ऑप्शन 2 आहे कोबाल्ट, 3 नंबर ऑप्शन आहे आयोडीन, 4 नंबर ऑप्शन आहे यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोबाल्ट. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? 1 नंबर ऑप्शन आहे कार्बन मोनॉक्साईड, ऑप्शन 2 आहे मिथेन, ऑप्शन 3 आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, ऑप्शन 4 आहे ओझोन म्हणजे O3, मिथेन म्हणजे CH4 आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO. हे सूत्रसुद्धा तुम्हाला दिलेले असू शकतात याच्या जागी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? बघा प्रश्न आलेला आहे. याआधीसुद्धा आपण यावर दुसरा प्रश्न घेतलेला होता. ऑप्शन 1 आहे 1, ऑप्शन 2 आहे 3, ऑप्शन 3 आहे 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 4. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3. तर न्यूटनचे गतिविषयक समीकरणसुद्धा 3 आहे आणि नियमसुद्धा 3 आहे, हे लक्षात ठेवा. बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणती दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? ऑप्शन 1 आहे वृद्ध दृष्टिदोष, ऑप्शन 2 आहे दूरदृष्टिदोष, ऑप्शन 3 आहे निकट दृष्टिदोष, ऑप्शन 4 आहे वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे दूरदृष्टिदोष, ऑप्शन क्रमांक 2. आणि आंतरवक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? तर निकट दृष्टिदोष. दोन्ही महत्त्वाचे आहे. आणि निकट दृष्टिदोष ज्याला राहतो त्याला मायनस पॉईंटचा चष्मा मिळाला असतो, म्हणजे -0.2 -0.5 असा चष्मा ज्याला मिळाला असेल त्याला निकट दृष्टिदोषचा प्रॉब्लेम आहे. निकट दृष्टिदोषमध्ये आपल्याला दूरचं दिसत नाही, हे लक्षात ठेवायचं. निकट दृष्टिदोषमध्ये आपल्याला दूरचं दिसत नाही, याच्यामध्ये उलट आहे सगळं काही. पुढील दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो? 1 नंबर ऑप्शन आहे कॉलरा, 2 नंबर ऑप्शन आहे इन्फ्लुएन्झा, ऑप्शन 3 आहे न्यूमोनिया, ऑप्शन 4 आहे सिफिलस. याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कॉलरा.
खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनेयुक्त पदार्थ नाही म्हटलेला आहे? 1 नंबर ऑप्शन आहे भात, ऑप्शन 2 आहे अंडे, ऑप्शन 3 आहे मटकी, ऑप्शन 4 आहे मासे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 भात. बेकिंग सोडा म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे सोडियम कार्बाइड किंवा कार्बोनेट पाहिजे होते इथे, कार्बोनेट पाहिजे होते इथे, सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. 2 नंबर ऑप्शन आहे सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl. ठीक आहे. 3 नंबर ऑप्शन आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3. ऑप्शन नंबर 4 आहे सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सोडियम बायकार्बोनेट आणि याचं सूत्रसुद्धा लक्षात ठेवा NaHCO3. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? 1 नंबर ऑप्शन आहे धमनिका, ऑप्शन 2 आहे धमनी, ऑप्शन 3 आहे शिरा, ऑप्शन 4 आहे मज्जारज्जू. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धमनी. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक आहे? 1 नंबर ऑप्शन आहे के, 2 नंबर ऑप्शन आहे बी, 3 नंबर ऑप्शन आहे ए, 4 नंबर ऑप्शन आहे डी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 के, हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहे. तर बी या जीवनसत्वाच्या कमीमुळे आपल्याला बेरी हा रोग होतो. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ए, या जीवनसत्वाच्या कमीमुळे आपल्याला आंधळेपणा म्हणजेच डोळ्याचे प्रॉब्लेम होतात. आणि डी यामुळे मूळदूस हा आजार आपल्याला होतो. क्षकिरण केव्हा उत्पन्न होतात? ऑप्शन 1 आहे इलेक्ट्रॉन्स अचानक थांबले असता, ऑप्शन 2 आहे इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असता, ऑप्शन 3 आहे इलेक्ट्रॉन उदासीन झाले तर, आणि ऑप्शन 4 आहे इलेक्ट्रॉनिक्स गरम तारेतून पाठवले असता. तर याच्यातून योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असता. स्वयंपाकघरात चिंच बरोबर काय वापरल्यामुळे मानवी शरीराचं नियंत्रण ठेवण्यास मदत होते? 1 आहे आमसूल, 2 आहे खडीसाखर, ऑप्शन 3 आहे गूळ आणि ऑप्शन 4 आहे हिंग. याचं योग्य उत्तर हिंग हे याचं योग्य उत्तर आहे. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? ऑप्शन 1 आहे बंगलोर, ऑप्शन 2 आहे म्हैसूर, ऑप्शन 3 आहे हम्पी, ऑप्शन 4 आहे विजापूर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हम्पी.